नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली असून त्यामध्ये प्रामुख्याने भू हालचाली या कशा प्रकारे त्या ठिकाणी असतात, थोडक्यात त्याची असलेली व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे। त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये जे फोटोग्राफ त्या ठिकाणी दिले होते त्या फोटोग्राफमध्ये कोणकोणत्या हालचालीमुळे कोणकोणत्या घटना त्या ठिकाणी घडत असतात त्याचं निरीक्षण करून दिलेली जी 6 प्रश्न जी होती त्या 6 प्रश्नांची उत्तरं आपण त्या ठिकाणी बघितली। त्यानंतर पुढे भू हालचालीचे असलेले जे पुरावे जे आहे त्या पुराव्यांच्या संदर्भात असलेली जी माहिती जी आहे ती माहिती आपण त्या ठिकाणी बघितली। त्यानंतर या प्रकरणातला पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये भू हालचाली जे आहे या भू हालचाली कशा पद्धतीने त्या ठिकाणी घडत असतात, एक छोटासा असलेला जो डायग्राम जो आहे तो डायग्राम त्या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो। त्या डायग्राममध्ये जर आपण बारकाईने जर बघितलं तर भू हालचाली या 2 प्रकारच्या त्या ठिकाणी असतात, एक मंद स्वरूपाच्या हालचाली आणि 2 शीघ्र स्वरूपाच्या असलेल्या हालचाली। अशा 2 प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या हालचाली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। 1 नंबरची असलेली जी भू हालचाल जी आहे ती मंद स्वरूपाची हालचाल आहे आणि दुसऱ्या क्रमांकाला जी हालचाल दिलेली आहे ती म्हणजे शीघ्र स्वरूपाची हालचाल। मंद स्वरूपाची जी हालचाल जी आहे त्या हालचाली जर बघितल्या, त्या डायग्राममध्ये जर बघितलं तर इन ब्रॅकेटमध्ये त्यामध्ये दिले सातत्याने होणारे, आणि शीघ्र स्वरूपाच्या हालचाली इन ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर घटनेच्या स्वरूपात असं त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर त्याच डायग्राममध्ये मंद स्वरूपाच्या ज्या हालचाली ज्या आहे त्या हालचालीमध्ये जर बघितलं तर खंडजन्य हालचाली, त्या खंडजन्य हालचालीच्या खाली इन ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर जमीन उचलली जाणे किंवा खचणे, यातून भूखंड, पठारे, उच्चभूमी यांची निर्मिती त्या ठिकाणी होते। त्यानंतर शीघ्र स्वरूपाच्या हालचालीमध्ये जर आपण बघितलं तर भूकंप, आणि इन ब्रॅकेटमध्ये जर बघितलं भूपट हालचाली, प्रस्तरभंग, पातळीवर ताण वाढणे व खडकाची हालचाल होणे। मंद हालचालीमध्ये जर आपण बघितलं तर पर्वतजन्य हालचाली, इन ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर वली पर्वत किंवा गट पर्वताची निर्मिती होते, आणि शीघ्र स्वरूपाच्या हालचालीमध्ये जर बघितलं तर ज्वालामुखी, इन ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर पृथ्वीच्या अंतर्गत भागातून शिलारसाची निर्मिती होऊन तो तप्त शिलारस भूपृष्ठावरती येतो। असं त्या आकृतीमध्ये प्रामुख्याने हे जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यानुसार या ठिकाणी आपल्याला माहिती जी आहे ती माहिती आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये पहिली हालचाल जी आहे ती म्हणजे मंद हालचाल किंवा मंद हालचाली। या मंद हालचालीची जर व्याख्या आपण बघितली की अंतर्गत बलामुळे भूकवच यामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना
भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. किंवा दुसरी एक सोपी व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल की ज्या हालचाली पृथ्वीच्या अंतर्गत भागात हळूवार किंवा सावकाश पद्धतीने चालतात त्यास मंद हालचाली असे म्हणतात. या हालचाली अंतर्गत भागात गुंतागुंतीचे असतात. आता याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये उष्णता ही प्रचंड स्वरूपाची त्या ठिकाणी असते आणि उष्णता ही प्रचंड स्वरूपात असून पृथ्वीच्या अंतर्गत भागात म्हणजे गाभा या थरामध्ये उष्णता ही सर्वात जास्त असते. प्रावरण या थरामध्ये जर आलात तर गाभा या थरापेक्षा प्रावरण या थरामध्ये उष्णता कमी असते आणि शिलावरण या थरावरती जर आलात तर गाभा प्रावरण या दोन्ही थरांपेक्षा शिलावरण या थरावरती उष्णता त्या मानाने कमी असते. म्हणजेच या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी कमी उष्णता असते अशा भागामध्ये मंद स्वरूपाच्या असलेल्या ज्या हालचाली ज्या आहे या हालचाली त्या ठिकाणी चालत असतात. त्यानंतर या हालचाली ज्या आहे या हालचाली अंतर्गत भागामध्ये गुंतागुंतीच्या त्या ठिकाणी असतात. गुंतागुंतीच्या त्या ठिकाणी असून या हालचालीचा भूपृष्ठावरती विध्वंसक किंवा घातक स्वरूपाचा परिणाम जो आहे तो परिणाम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर या मंद स्वरूपाच्या असलेल्या ज्या हालचाली ज्या आहे या हालचाली प्रामुख्याने विशिष्ट भूभागाची त्या ठिकाणी काय करत असतात निर्मिती जी आहे ती निर्मिती त्या ठिकाणी करत असतात. आणि ही निर्मिती जर या ठिकाणी आपण बघितलं की तुम्ही जर बारकाईने बघितलं तर स्क्रीनवरती तुम्हाला एक मुद्दा दिसतोय ऊर्ध्वगामी हालचाली किंवा खंडन निर्माणकारी हालचाली. आता खंडन निर्माणकारी हालचाली जी आहे या हालचालीची व्याख्या जर बघितली की भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलल्या गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते म्हणून या हालचालींना खंड निर्माणकारी किंवा करणाऱ्या हालचाली असे म्हणतात. या हालचाली अति मंद गतीने होत असल्या तरी त्याचा आवाका मोठा असतो. आता स्क्रीनवरती तुम्ही बघा त्या स्क्रीनवरती उजव्या हाताला तुम्हाला एक आकृती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि त्या आकृतीच्या वरती एक टायटल किंवा नाव दिलेलं आहे खंड निर्माणकारी हालचाली. खंड म्हणजे काय जमीन. पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेस मंद स्वरूपाच्या हालचाली त्या ठिकाणी चालत असतात त्यावेळेस त्या हालचालीचा परिणाम होऊन समुद्रसपाटीपासून तिथला जमिनीचा भाग हा समुद्रसपाटीपासून वर उचलला जातो आणि उचलल्यानंतर त्या ठिकाणी खंडाची अर्थात त्या ठिकाणी जमिनीची निर्मिती जी आहे ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. त्या आकृतीमध्ये जर बघितलं तर निळ्या रंगाने भाग दाखवले बघा. तो जो संपूर्ण निळ्या रंगाने जो भाग दाखवलेला आहे तो पाण्याचा भाग आहे आणि हिरवा रंग असेल त्याचबरोबर सफेद रंग त्या ठिकाणी काय दाखवलेला आहे तो भाग म्हणजे काय की जमिनीचा भाग त्या ठिकाणी आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून तो भाग जो आहे तो भाग त्या ठिकाणी उचलला गेला आणि समुद्र सपाटीपासून तो भाग उचलले गेल्यामुळे त्या ठिकाणी खंडाची निर्मिती किंवा जमिनीची निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर पुढचा भाग त्या ठिकाणी बघितला तर तो म्हणजे पर्वत निर्माणकारी त्यालाच म्हटलेलं आहे क्षितिज समांतर हालचाली. आता पर्वत निर्माणकारी हालचाली जी आहे या हालचाली आपण जर या ठिकाणी बघितल्या तर त्या पर्वत निर्माणकारी हालचालीची व्याख्या त्या ठिकाणी दिलेली बघा. या हालचालीमुळे खडकाच्या स्तरात वळया पडतात इन ब्रॅकेटमध्ये दिले घड्या किंवा भेगा पडतात त्यामुळे घडीचे पर्वत किंवा गट पर्वताची निर्मिती होते म्हणून या हालचालींना पर्वत निर्माणकारी किंवा
क्षितिज समांतर हालचाली असे म्हणतात. तुम्हाला एक उजव्या हाताला पुन्हा एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीच्या वरती नाव दिले पर्वत निर्माणकारी हालचाली आणि त्याच्या खाली 3 भाग त्या ठिकाणी दिलेले आहे. एक म्हणजे वली पर्वत, 2 म्हणजे गट पर्वत आणि 3 म्हणजे खसदरी. आता ती जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये हे तिन्ही भूभाग तुम्हाला बघायला मिळेल. जो उंच भाग जो आहे तो उंच भाग हा पर्वतासारखा त्या ठिकाणी दिसतो आणि पर्वतासारखा तो भाग दिसत असून त्या ठिकाणी वली पर्वताची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे, गट पर्वताची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आणि ज्या ठिकाणी खोल भाग आहे की तो अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी खचला गेलेला आहे त्याला खसदरी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या ज्या हालचाली आहे या हालचालीचा परिणाम या भूमिखंडावरती होताना दिसतो आणि या हालचालीमुळे या भूपृष्ठावरती आपल्याला वेगवेगळे प्रकारचे भू आकार जे आहे ते भू आकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग त्यामध्ये वली पर्वताचा भाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, गट पर्वताचा भाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, खचदरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. असे भू आकार जे आहे हे भू आकार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या भूमिखंडावरती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. नंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे क्षितिज समांतर इन ब्रॅकेटमध्ये दिलेले बलाचे हालचालीचे प्रकार. आता हे प्रकार जर या ठिकाणी आपण बघितले तर या प्रकारामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने 2 आकृती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे. त्या आकृतीमध्ये एक प्रामुख्याने कागद त्या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं आहे कागद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या कागदावरती दोन्ही हाताने प्रामुख्याने तो कागद ताणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. म्हणजेच भूपृष्ठावरती सुद्धा ताण निर्माणकारी बले म्हणजे शक्ती, बले म्हणजे शक्ती की या शक्तीमुळे या भूपृष्ठावरती प्रचंड प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो आणि तो ताण निर्माण झाल्यानंतर या भूभागावरती या भूपृष्ठावरती वेगवेगळ्या भू आकारांची त्या ठिकाणी निर्मिती होताना दिसते. ताण निर्माणकारी बलामध्ये दिले जेव्हा बले एकमेकांपासून विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा त्या प्रकारास ताण निर्माणकारी बले असे म्हणतात. त्यामुळे खडकाच्या थरामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो आणि या प्रक्रियेमुळे भूपृष्ठाला छेद पडतात, भेगा पडतात किंवा तडे पडतात. त्यामुळे त्यातून खचदरी किंवा गट पर्वताची निर्मिती त्या ठिकाणी होते. म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत भाग जो आहे तो एक भाग प्रामुख्याने एका विशिष्ट खडकापासून तयार झालेला नाही. त्यामध्ये काही कठीण खडक आहे, काही कमकुवत त्या ठिकाणी खडकाचे भाग त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस अंतर्गत भागामध्ये बलाची निर्मिती होते, शक्तीची निर्मिती होते, त्यावेळेस त्या खडकामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्षमता त्यांच्यामध्ये असते, एकोपाची एक क्षमता त्यांच्यामध्ये असते. जोपर्यंत एकोपाची क्षमता त्या खडकांमध्ये असते तोपर्यंत तो खडक हा एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. परंतु ज्यावेळेस त्याच्यातली एकोपाची असलेली क्षमता ज्यावेळेस नष्ट होते त्यावेळेस त्या खडकाचे 2 भाग त्या ठिकाणी निर्माण होतात. तुमच्या पुस्तकामध्ये उदाहरण दिलं आहे. त्या उदाहरणामध्ये बघा एक कागद दिला आहे आणि तो कागद दोन्ही हाताने ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ताणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जोपर्यंत त्या कागदामध्ये एकोपाची राहण्याची क्षमता जोपर्यंत त्या कागदामध्ये आहे तोपर्यंत तो कागद आहे तसाच एकसारखा दिसतो. परंतु तोच कागद प्रचंड स्वरूपामध्ये ताणण्याचा प्रयत्न केला तर त्या कागदाचे 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे या उदाहरणातून आपल्याला सांगता येऊ शकतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जोपर्यंत खडकामध्ये एकोपा आहे
तोपर्यंत तिथं कोणत्याही भू आकाराची निर्मिती होत नाही. परंतु जर त्या खडकावरती प्रचंड स्वरूपामध्ये जर ताण पडला, त्यामध्ये एकोपा राहण्याची क्षमता नसेल, तर त्यावेळेस त्या एका खडकाचे 2 खडकामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि रूपांतर होऊन त्या ठिकाणी एकतर खचदरी तयार होते किंवा गट पर्वताची त्या ठिकाणी काय होते, निर्मिती जी आहे ती निर्मिती त्या ठिकाणी होते. नंतर पुढचा मुद्दा आपण जर या ठिकाणी घेतला तो म्हणजे दाब निर्माणकारी बले. आता दाब निर्माणकारी बले जर या ठिकाणी आपण बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने उजव्या हाताला 2 आकृत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे आणि 2 आकृत्या त्या ठिकाणी दिल्या असून त्यामध्ये दाब निर्माणकारी बले जी आहे याची व्याख्या त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. व्याख्या जर बघितली आपण दाब निर्माणकारी बलाची, बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रित बलेही असे म्हणतात. आणि केंद्रित बले असून खडकाच्या स्तरावर ज्यावेळेस दाब निर्माण होऊन भूपृष्ठास वळया पडतात, बाग किंवा वाक पडतात. आणि उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले 1 हिमालय पर्वत, 2 रॉकी पर्वत आणि 3 अँडीज पर्वत, असे 3 पर्वताचे उदाहरण जे आहे हे उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये बले निर्माण होतात, शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते आणि ही शक्ती किंवा बले निर्माण झाल्यानंतर अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेस हालचाली घडून येत असतात त्यावेळेस या हालचाली निर्माण होत असताना ती शक्ती किंवा बले हे एकमेकाकडे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. केंद्रित येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. अशा वेळेस तिथला कमकुवत भाग जो आहे तो कमकुवत भाग भूपृष्ठापासून वर उचलला जातो आणि तो भाग कमकुवत असल्यामुळे त्या कमकुवत भागाला त्या ठिकाणी वळया पडतात, वाट पडतात किंवा बाग त्या ठिकाणी पडतात आणि त्या ठिकाणी तो भाग उंच स्वरूपाचा त्या ठिकाणी तयार होतो आणि त्या ठिकाणी पर्वताची काय होत असते, निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि त्यामध्ये उदाहरण त्यांनी दिलेले आहे हिमालय पर्वतरांग, रॉकी पर्वतरांग आणि अँडीज पर्वतरांग. ज्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हिमालय पर्वत तयार झालेला आहे, रॉकी पर्वत त्या ठिकाणी तयार झालेला आहे, अँडीज पर्वत त्या ठिकाणी तयार झालेला आहे, तिथला भाग हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये कमकुवत त्या ठिकाणी होता आणि जिथं हे पर्वत निर्माण झाले तिथं ही दाब निर्माणकारी बले जी आहे ही प्रक्रिया तिथं घडून आली आणि ही प्रक्रिया तिथं घडून आल्यानंतर या तिन्ही पर्वताची निर्मिती जी आहे ती निर्मिती त्या ठिकाणी झालेली दिसून येते. मग त्यातून हिमालय पर्वतरांग, किती हिमालय पर्वतरांग आपल्या भारताच्या उत्तर दिशेला आहे. नंतर रॉकी पर्वतरांग जर बघितली तर ती उत्तर अमेरिका खंडामध्ये उत्तर आणि दक्षिण दिशांमध्ये त्या ठिकाणी विस्तारलेली आहे. आणि तिसरी पर्वतरांग जी आहे ती म्हणजे अँडीज पर्वतरांग, की ती दक्षिण अमेरिका खंडामध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिण दिशेमध्ये त्या ठिकाणी विस्तारलेली आहे. आणि ही जगातली सर्वात लांब पर्वतरांग म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखली जाते. या तिन्ही पर्वतरांगा प्रामुख्याने या दाब निर्माणकारी बले जे आहे या बलांच्या प्रक्रियेतून त्या ठिकाणी काय झालेले, निर्माण झालेली आहे. नंतर पुढचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे वलीकरण. आता वलीकरण जे आहे हे वलीकरण प्रामुख्याने आपण जर बघितलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अंतर्गत भागामध्ये ही प्रक्रिया होताना दिसून येते. आता वलीकरण म्हणजे काय हे समजून घेऊया व्याख्येच्या माध्यमातून. ज्यावेळी खडकाच्या स्तरामधून ऊर्जा लहरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करतात त्यावेळेस मृदू व लवचिक खडकावर जास्त प्रभाव पडून त्यावेळेस
त्यास वळया निर्माण होतात, त्या प्रक्रियेला वलीकरण असे म्हणतात. आता तुम्हाला उजव्या हाताला त्या ठिकाणी एक फोटोग्राफ त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि डाव्या हाताला त्या ठिकाणी वलीकरणाची व्याख्या जी आहे ती व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे की ज्यावेळेस पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ऊर्जा लहरी त्या ठिकाणी निर्माण होत असतात, त्या ऊर्जा लहरी भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेस अंतर्गत भागामधील असलेले काही मृदू खडक किंवा लवचिक खडक जे असतात त्या खडकावरती या ऊर्जा लहरींचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो त्यावेळेस त्या मृदू खडकांना त्या ठिकाणी वळया पडतात, घड्या त्या ठिकाणी पडतात आणि त्या प्रक्रियेतून वलीकरणाची निर्मिती जी आहे ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. फोटोग्राफमध्ये जर बघितलं बारकाईने तर त्यामध्ये तुम्हाला त्या खडकाला घड्या पडल्यासारख्या आपल्याला दिसतात. सुरुवातीला हा जो खडक जो आहे त्या खडकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये वळया किंवा घड्या पडलेल्या नव्हत्या, परंतु अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेस ऊर्जा लहरी निर्माण झाल्या आणि त्या ऊर्जा लहरी निर्माण झाल्यानंतर तो खडक प्रचंड स्वरूपामध्ये दाबला गेला आणि दाबल्या गेल्यामुळे त्या खडकाला वळया पडल्या गेल्या, घड्या त्या ठिकाणी पडल्या गेल्या. त्यामध्ये उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे हिमालय पर्वत रांगेचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे, रॉकी पर्वत रांगेचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. मी याच्याही अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आपल्या भारताच्या उत्तर दिशेला हिमालय पर्वत रांग निर्माण झालेली होती त्या ठिकाणी सुरुवातीला 33 नावाचा समुद्र जो आहे तो समुद्र तिथं होता, परंतु कालांतराने त्या समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं संचयन झालं. गाळाचं संचयन झाल्यानंतर त्या समुद्राची खोली कमी झाली, हळूहळू तो समुद्र नष्ट झाला, गाळाचं मोठ्या प्रमाणामध्ये संचयन झालं आणि संचयन झाल्यानंतर तिथं प्रामुख्याने दाब प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया तिथं मोठ्या प्रमाणामध्ये घडून आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये घडून आल्यानंतर तिथला कमकोट खडकाचा भाग हा जमिनीपासून वर उंच त्या ठिकाणी सरकला गेला आणि त्या ठिकाणी वलीकरण प्रक्रिया घडून त्या भागात हिमालय पर्वत रांगेची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. तसंच उत्तर अमेरिका खंडामध्ये रॉकी पर्वतरांग जी आहे ही रॉकी पर्वतरांग सुद्धा याच पद्धतीने निर्माण झाली आहे की अंतर्गत भागामध्ये दाब प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि तिथला कमकोत भाग हा भूपृष्ठापासून वर उचलला गेला आणि वर उचलला गेल्यानंतर त्या उत्तर अमेरिका खंडामध्ये उत्तर आणि दक्षिण दिशेमध्ये प्रामुख्याने ही रॉकी पर्वतरांग जी आहे ही रॉकी पर्वतरांग त्या ठिकाणी काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. त्यानंतर वली पर्वत जे आहे किंवा वलीचे असलेले जे भाग जे आहे ते भाग या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण ज्या ठिकाणी वलीकरणाची निर्मिती झालेली आहे त्याचे काही विशिष्ट भाग त्या ठिकाणी दिलेले आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे तुम्हाला आता स्क्रीनवरती तुम्हाला जी आकृती बघायला मिळते उजव्या हाताला ती तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये वलीकरणाचे भाग त्या ठिकाणी दिलेले आहे. ते भाग या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता सुरुवातीला या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर अपनती वली, नंतर अभिनती वली, नंतर भुजा असे भाग त्या ठिकाणी दिलेले आहे. ते भाग समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊ ते म्हणजे अपनती वली. अपनती वली म्हणजे काय? जेव्हा मध्यभाग अधिक उंचीवर असतो व त्याच्या भुजा विरुद्ध दिशेस उतरतात त्या वलीस अपनती वली असे म्हणतात. ज्यावेळेस भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये हालचाली घडून येत असतात
त्यावेळेस हालचाली घडून येत असताना जमिनीचा काही कमकुवत भाग हा भूपृष्ठापासून जास्त उंच हा उचलला जातो. ज्यावेळेस तो उंच भाग जास्त उंचीवरती उचलला जातो आणि त्याच्या असलेल्या ज्या भुजा असतात त्या भुजा प्रामुख्याने उतरत्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी असतात. असा हा जो भूआकार जो आहे, हा भूआकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्याला अपनती वली असे म्हणतात. नंतर दुसरा भाग आहे अभिनती वली. आता अभिनती वली जी आहे हा दुसरा भाग या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की जेव्हा वलीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. आता अभिनती वली जी आहे या वलीची माहिती घेत असताना त्यांनी सांगितलंय की वलीचा जो मध्यभाग जो आहे तो मध्यभाग कमी उंचीचा असतो. त्याचबरोबर त्याचा जो उतार जो असतो तो उतार मंद स्वरूपाचा त्या ठिकाणी असतो. एकमेकांकडे उतरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तेव्हा त्या वलीस अभिनती वली असे म्हणतात. असे वलीचे भाग जे आहे हे भाग त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. नंतर वली पर्वताचे वयोमानानुसार त्या ठिकाणी प्रकार दिलेले आहे आणि वली पर्वताचे वयोमानानुसार जर प्रकार जर बघितले तर दोन प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहे. पहिला प्रकार त्यांनी दिलेला आहे प्राचीन वली पर्वत आणि दुसरा प्रकार त्या ठिकाणी दिलेला आहे अर्वाचीन वली पर्वत. प्राचीन वली पर्वत जर बघितलं तर त्या प्राचीन वली पर्वताच्या खाली तुम्हाला दिलेले बघा 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले पर्वत की त्याला काय नाव दिलेले आहे प्राचीन वली पर्वत. या पर्वताची निर्मिती कधी झाली 200 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणून त्याला नाव दिलेले आहे प्राचीन वली पर्वत. आणि दुसरा पर्वत त्या ठिकाणी दिलेले प्रकार पर्वताचा तो म्हणजे अर्वाचीन वली पर्वत की ज्या वली पर्वताची निर्मिती सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले आहे. त्या वली पर्वतांना अर्वाचीन वली पर्वत असं नाव त्या ठिकाणी दिलेले आहे. हे वली पर्वताचे प्रकार जे आहे हे दोन्ही प्रकार वयोमानानुसार त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. पहिला प्रकार 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे. दुसरा प्रकार जर बघितला 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले. असे प्रकार जे आहे हे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर वलीचे प्रकार पहिला जो आपण बघितला याच्या आधी तो कोणता वयोमानानुसार पडणारे वलीचे प्रकार या ठिकाणी बघितले. त्यानंतर वलीचे सर्वसामान्य जर या ठिकाणी प्रकार जर बघितले तर ते प्रकार या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. त्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रामुख्याने सममित वली, नंतर असममित वली, नंतर उलथलेली वली, नंतर आडवी वली, त्यानंतर समनतिक वली असे एकूण वलीचे सर्वसामान्य प्रकार जे आहे हे सर्वसामान्य 5 प्रकार जे आहे हे 5 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तुमच्या समोर असलेली जी स्क्रीन जी आहे त्या स्क्रीनच्या उजव्या हाताला त्या ठिकाणी वली पर्वताचे प्रकार जे आहे सर्वसामान्य प्रकार ते प्रकार आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला दिलेले आहे. त्यातला पहिला प्रकार आहे सममित वली. आता सममित वली या 2 भाग महत्त्वाचे आहे. एक अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी आणि 2 वलीच्या
भुजांचा उतार समान असतो. आकृतीमध्ये पहिला प्रकार दिलेला आहे सममितवली. सममितवली, सम म्हणजे समान, समान उंचीचे भाग त्या ठिकाणी असतात. उंच, ऊर्ध्वगामी म्हणजे उभ्या दिशेने होणारी हालचाल, अंतर्गत भागामध्ये या हालचाली घडून येतात. त्यावेळेस या सममितवलीची निर्मिती होते आणि त्यांच्या असलेल्या ज्या भुजा असतात त्या भुजांचा असलेला उतार जर बघितला तर समान त्या ठिकाणी असतो. नंतर असममितवली दुसरा प्रकार. त्यामध्ये दोन मुद्दे दिलेले, अक्षीय प्रतल कललेला आणि दुसरा मुद्दा दिलेला आहे वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त असतात. आता असममित वली हा दुसरा प्रकार जर बघितला, त्या प्रकाराची बारकाईने निरीक्षण जर त्या आकृतीचं निरीक्षण केलं तर पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये फरक दिसतो. पहिल्या आकृतीमध्ये उंची सारखी दिसते, उतार सारखा दिसतो, पण असममित वलीमध्ये तुम्हाला उंची आणि उतार हा सारखा तुम्हाला बघायला मिळत नाही. तो भाग झुकलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो आणि झुकलेल्या स्वरूपामध्ये उंची ही एकसारखी आपल्याला बघायला मिळत नाही आणि उतार सुद्धा त्या ठिकाणी एकसारखा आपल्याला बघायला मिळत नाही. त्या भुजांचा कोन जो आहे तो कोन कमी जास्त स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. नंतर तिसरा प्रकार वलीचा जर आपण बघितला, उलथलेली वली. आता उलथलेली वली जर बघितली आपण, त्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे दिले. वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवरती झुकलेली असते. नंतर दुसरा भाग त्यामध्ये बघितला की भुजांचा उतार एकाच दिशेने असतो, मात्र कोन कमी जास्त त्या ठिकाणी असतात. आता तिसऱ्या क्रमांकाला उलटलेली वली जी दिलेली आहे तिची आकृती जर आपण बघितली की तिची एक शाखा म्हणजे एक वलीचा भाग दुसऱ्या वलीच्या भागावरती काय झालेला आहे, झुकलेला आहे. आणि जो भाग दुसऱ्या भागावरती त्या ठिकाणी झुकलेला आहे त्याची उंची आणि त्याचा असलेला उतार हा कमी अधिक स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, एकसारखा त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. चौथा प्रकार दिलेला आहे आडवी वली. आडवी वलीमध्ये दोन भाग महत्त्वाचे दिलेले. एक, वली दुसऱ्या वलीवरती क्षितिज समांतर विसवलेली असते आणि दुसरा भाग वळया एकाच दिशेने वळलेल्या असतात. आता एक वली जर बघितली, दुसरी वली त्या ठिकाणी आपण बघितली तर क्षितिज समांतर विसवलेली असते. क्षितिज समांतर हालचाल म्हणजे काय, की आडव्या दिशेने होणारी हालचाल. यामध्ये ही जी आडवी वली जी आहे, या वलीचं जर आपण बघितलं तर एका दिशेने ती प्रामुख्याने वळलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पाचवा मुद्दा किंवा पाचवा प्रकार या ठिकाणी आपण बघितला समन्तिक वली. त्यामध्ये तीन मुद्दे दिलेले आहेत. त्यात काय दिले, तीन मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सरळ वळतात. दुसरा आहे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर आणि तिसरा दिलेले आहे वळयांच्या भुजा एकमेकास समांतर. पहिला मुद्दा दिला आहे समांतिक वलीमध्ये. त्या समांतिक वलीचं जर आकृतीचं निरीक्षण केलं तर सरळ त्या ठिकाणी या वळया आहे, कुठेही झुकलेल्या नाही. त्यानंतर ऊर्ध्वगामी झुकलेले किंवा क्षितिज समांतर, झुकलेल्या स्वरूपात नसून त्या क्षितिज समांतर पद्धतीच्या ह्या वळया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. नंतर तिसरा मुद्दा दिला आहे वळयांच्या भुजा एकमेकास समांतर आहे, की ज्यावेळेस भूपृष्ठाला वळया पडतात तो भाग समुद्रसपाटीपासून किंवा
जमिनीपासून हा वर उचलला जातो त्यावेळेस त्या वळ्यांच्या असलेल्या ज्या भुजा आहे 2 किंवा 4 ज्या बाजू असतील त्या बाजू एकमेकास त्या ठिकाणी काय असतात समांतर त्या ठिकाणी असतात. अशा पद्धतीने ह्या वळईचे सर्वसामान्य प्रकार जे आहे हे प्रकार 5 प्रकार या ठिकाणी बघितलेले आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेला आपण बघूया.